नमस्कार. मी प्राध्यापिका सारिका क्षीरसागर, KTHM महाविद्यालय मानसशास्त्र विभाग. आपण TYBA या वर्गातील औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र या पेपरमधील काही टॉपिक बघितले. त्यामध्ये औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र म्हणजे काय, किंवा औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत, त्यानंतर औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची व्याप्ती, त्यानंतर औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्राची कार्य कोणती आहेत, त्यानंतर औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास, त्यामध्ये गेलब्रेथचे कार्य असेल, टाइम अँड मोशन स्टडीज असेल, ज्याला आपण काल व गती अध्ययन म्हणतो, त्यानंतर हॉथॉर्न अभ्यास असेल, असे अनेक टॉपिक आपण मागील लेक्चरमध्ये बघितले आहेत. आता आपण पुढचा टॉपिक बघूया. नागरी हक्क कायदा, सिव्हिल राईट ॲक्ट्स 1964. 1960 ते 1970च्या दशकामध्ये कायद्यामध्ये अनेक विकास घडून आले आणि त्या प्रक्रियेमध्ये कर्मचारी निवडीत देखील अनेक बदल दिसून आले. अनेक कोर्ट केसेस झाल्या याच्यामध्ये. जसं कर्मचारी निवडीसाठी ज्या चाचण्या वापरल्या जातात त्या चाचण्या वैध आहेत का, रिलायबल आहेत का, ज्या चाचण्यांच्या आधारे कर्मचारी निवड केली जाते ती योग्य पद्धतीने केली जाते का, या सगळ्या गोष्टींचा या कायद्यामध्ये विचार केला गेला. अर्जदार, कर्मचारी, कायदा बनवणारे आणि कोर्ट यांची अशी मागणी होती की कर्मचाऱ्यांच्या कार्याशी ज्या चाचण्या कर्मचारी निवडीसाठी वापरल्या जातात त्यांचा सहसंबंध असला पाहिजे. त्यानंतर 1980 पर्यंत अनेक अशी सुधारित तंत्रे देखील विकसित करण्यात आली. अनेक सुधारित नवीन पद्धती विकसित करण्यात आल्या. अनेक अशा वैध किंवा आपण व्हॅलिड सायकोलॉजिकल टेस्ट ज्याला म्हणूया त्या चाचण्या देखील विकसित करण्यात आल्या. त्यानंतर सामूहिक वर्तन, वैयक्तिक वर्तन, संघटना असे अनेक विषय संशोधनाचे राहिलेले दिसून आले. त्यानंतर कार्यप्रेरणा हा घटक देखील 1980च्या काळामध्ये सर्वात पुढे राहिलेला आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणी जर कर्मचाऱ्याला प्रेरणा दिली तर तो अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. काही मानसशास्त्रज्ञांनी कर्मचाऱ्यांचा कार्यसहभाग वाढवून प्रेरणेत सुधारणा कशा करता येईल याच्यावर देखील भर दिलेला आपल्याला दिसून आलेला आहे. पुढचा भाग बघूया. औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा वर्तमान काळ, इंडस्ट्रियल अँड ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी इन द प्रेझेंट. आता याच्यामध्ये पहिला मुद्दा बघूया. औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रातील उच्च व्यावसायिक कार्य. आता औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करतात आणि त्यांच्या कार्याचे प्रमुख 4 असे विभाग आपल्याला दिसून येतात. पहिला विभाग जो आहे शैक्षणिक संस्था. आता शैक्षणिक संस्था म्हणजे आपल्याला म्हणता येईल महाविद्यालये, विद्यापीठे अशा अनेक ठिकाणी औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ कार्य करत असतात. ते कोणकोणतं कार्य करतात? अध्यापन करतात, शिकवतात म्हणजे विद्यार्थ्यांना. त्यानंतर संशोधन करतात, रिसर्च म्हणतो आपण ज्याला. त्याच्यानंतर विद्यापीठ व्यवस्थापन, मॅनेजमेंट म्हणतो आपण, त्याच्यात देखील ते सहभागी होत असतात. अशा अनेक प्रकारे ते संशोधनाभिमुख असं देखील काम करत असतात. आता त्यांचा जास्तीत जास्त अध्यापनावर भर असला तरी सुद्धा संशोधन आणि व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये देखील त्यांना काम करावं लागत असतं. आता हॉर्वर्ड यांना असं दिसून आलं की 1/3 पेक्षा अधिक शैक्षणिक क्षेत्रातील मानसशास्त्रज्ञ हे अध्यापनाबरोबरच समुपदेशक म्हणून देखील काम करतात. दुसरं जे क्षेत्र आहे ते व्यापार आणि औद्योगिक संघटना. व्यापार आणि औद्योगिक संघटना. आता व्यापार आणि औद्योगिक संघटना ज्या आहेत तेथे हे काही मानसशास्त्रज्ञ म्हणून नेमले जातात असं नाही,
हे लोक कर्मचारी म्हणून नेमले जातात, तरी देखील त्यांना हे काम करावं लागत असतं. त्यांना औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ असं नाव नसून त्यांना काय नाव असतं, म्हणजे कर्मचारी म्हणूनच ते तिथे असतात. आणि त्याऐवजी ते कर्मचारी व्यवस्थापक, प्रशिक्षण संचालक, संशोधन पर्यवेक्षक, मानव संसाधन संचालक असे अनेक पदावर ते कार्यरत असतात. आता ते काय काय काम करतात बरं? संशोधन, व्यवस्थापन आणि अंतर्गत समुपदेशन. म्हणजे ज्या ठिकाणी ते काम करतात तेथे काही समस्या आहेत का या शोधून काढतात, त्याच्यावरती अभ्यास करतात. हे काही गोष्टी बदलल्या तर त्या क्षेत्राचा विकास कसा होईल हे शोधतात. त्याच्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांना काही समस्या आहेत का, काही समस्या आल्या तर त्या समस्यांचं निरसन करतात, म्हणजे काउन्सिलिंग करतात त्यांना. आणि व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट. आता त्यांनी केलेले जे संशोधन आहे ते फक्त मालकाच्या फायद्यासाठी केले जाते, प्रसिद्धीसाठी केले जात नाही. तिसरा जे आहे ते सहकारी संस्था. सहकारी संस्थांमध्ये सुद्धा औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असतात. सहकारी संस्थांमध्ये देखील अनेक प्रकारच्या समस्या येत असतात. त्या सोडवण्याचं काम औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ हे करत असतात. त्याच्यानंतर चौथा पॉईंट जो आहे बाह्य सल्लागार संस्था. बाह्य सल्लागार संस्थेमध्ये सुद्धा औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ हे कार्य करत असतात. आता हे फक्त स्वयंरोजगारासाठी किंवा सल्ला देणाऱ्या फर्मसाठी काम करत असतात. दीर्घ काळासाठी ते एखादा प्रकल्प विकसित करू शकतात किंवा राबवू शकतात आणि काही दोष निर्माण झाल्यास ते सुधारण्यासाठी देखील ते उपस्थित असतात. अशा प्रकारे बाह्य सल्लागार संस्थेमध्ये सुद्धा मानवी समस्या सोडवणे, ज्ञानाचा कौशल्यांचा उपयोग करणे, बाहेरचे सल्लागार हे संस्थांतर्गत सल्लागारांसारखीच सेवा हे देत असतात. आता ह्या कामाबरोबरच जसं आपण बघितलं हे 4 जे प्रमुख विभाग आपल्याला दिसून आलेले, तर त्याच्यामध्ये मुख्यतः शैक्षणिक संस्था असेल, व्यापार आणि औद्योगिक संघटना असेल, सहकारी संस्था असेल, बाह्य सल्लागार संस्था असेल, या तिन्हीमध्ये देखील काय संशोधन आणि मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो व्यवस्थापन, या प्रकारची कार्य त्या मानसशास्त्रज्ञांना करावी लागत असतात. आता या मागे मी तुम्हाला सांगितलंच, हार्वर्डला असे दिसून आले की 3पैकी 1 असे अधिक शैक्षणिक क्षेत्रातील मानसशास्त्रज्ञ हे अध्यापनाबरोबरच समुपदेशक म्हणजे काउन्सिलर म्हणून देखील कार्य करतात असं दिसून आले 1990च्या संशोधनामध्ये. औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञांना 3 प्रकारचे कार्य करावी लागतात किंवा ते 3 प्रकारची कार्य करतात. त्यामध्ये पहिलं आहे संशोधन, दुसरं आहे व्यवस्थापन, तिसरं आहे अंतर्गत समुपदेशन. आता या सगळ्या गोष्टींबरोबरच या कार्यामध्ये पुढील गोष्टी अंतर्भूत आहे, म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये कामामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत. तर पहिलं आहे कार्यविश्लेषण, कामाचं विश्लेषण आपण ज्याला म्हणतो. दुसरं आहे कर्मचारी निवड, म्हणजे कार्यविश्लेषण असेल, कर्मचारी निवड असेल, या गोष्टी करताना औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ हे मदत करत असतात किंवा योग्य व्यक्ती योग्य काम अशा व्यक्ती ओळखून योग्य कर्मचाऱ्याची योग्य पदावर नेमणूक करणं हे त्यांचं महत्त्वाचं काम आहे. प्रशिक्षणाची रचना करणे, प्रशिक्षणाचा आराखडा तयार करणे, कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे हे शोधणं, हे देखील औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ काम करत असतात. त्यानंतर पुढचं जे आहे निष्पादन मूल्यांकन कार्यक्रम राबवणे. आता प्रशिक्षण राबवलं, एखादं तंत्रज्ञान नवीन आलं तर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण राबवलं जातं, पण ते
प्रशिक्षण राबवल्यानंतर निष्पादन मूल्यांकन कार्यक्रम देखील राबवला गेला पाहिजे. म्हणजे प्रशिक्षण राबवल्यानंतर किती कर्मचाऱ्यांनी ते स्किल ॲक्वायर केलं किंवा किती कर्मचारी ते शिकले, याच्यासाठी ह्या गोष्टी मूल्यांकन करणं काय गरजेचं असतं. कारण काही कर्मचाऱ्यांना परत त्याच्यात अडचणी येत असल्यास त्यांना परत प्रशिक्षण देता येईल अशी योजना देखील औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ राबवत असतात. पुढचा जो मुद्दा आहे तो भरपाई रचनेचा विकास करणं. आता काही कर्मचारी कामावर नुकसान करतात तर त्यांना सुद्धा भरपाई त्यांच्याकडून घेतली गेली पाहिजे. आपल्याकडून जर भरपाई घेतली जाणार आहे असं माहिती असल्यावर आपण प्रत्येक गोष्टी जपून वापरतो, वस्तू देखील जपून वापरतो. पण आपल्याकडून जर भरपाई घेतली जाणार नाही असं जर कामाच्या ठिकाणी असेल तर आपण त्या वस्तूचं घरच्यासारखा वापर नाही करत. म्हणून मग औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ भरपाई रचनेचा विकास करणं हे देखील त्यांच्या कामामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं असं काम आहे किंवा कार्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर औद्योगिक आरोग्य आणि संरक्षण करणे. आता कर्मचाऱ्यांचं संरक्षण करणं हे देखील त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे हे देखील त्यांचं कार्य आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांचं शारीरिक आरोग्य असेल, मानसिक आरोग्य असेल, हे सुद्धा चांगलं राहायला पाहिजे. त्या फील्डचं किंवा त्या ठिकाणचं वातावरण हे चांगलं असलं पाहिजे. याच्यासाठी औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ काय मदत करत असतात. पुढचा जो मुद्दा आहे औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचे व्यावसायीकरण. आता औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञांचे व्यावसायीकरण झाले तर कोणकोणत्या संस्थांचा यामध्ये सहभाग होता? जसं APA अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन आपण ज्याला म्हणतो, APS अमेरिकन सायकोलॉजिकल सोसायटी, SIOP सोसायटी फॉर इंडस्ट्रियल अँड ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी, अकॅडमी फॉर मॅनेजमेंट, अशा अनेक संस्था या कार्यामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला दिसून येतात. आता या संस्था काय करतात, कशाच्या माध्यमातून त्यांचं कार्य चालतं? जसं या संस्था काही लोकांना आपलं सदस्य बनवतात, त्यानंतर संशोधन पत्रिका तयार करतात, इतर प्रसिद्ध झालेलं साहित्य ते लोकांना पुरवतात, नवीन संशोधनाची महत्त्वाच्या समस्यांची चर्चा घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या सभा, परिषदा, कॉन्फरन्स, सेमिनार, वर्कशॉप आपण ज्याला म्हणतो त्याचं ते आयोजन करतात आणि मग सामाजिक समस्या सोडवण्यामध्ये त्या प्रतिनिधित्व करत असतात. म्हणून या संस्थांचा मानवी हक्क संरक्षणासाठी आणि मानव कल्याणासाठी अत्यंत असा महत्त्वाचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. तर अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन जे आहे त्यांनी 1992 मध्ये मानसशास्त्रज्ञांच्या वर्तनाचे नियंत्रण करण्यासाठी नैतिकतेच्या तत्वांची आणि मूल्यांची एक नियमावली प्रसिद्ध केली आणि त्यामध्ये खालील किंवा पुढील तत्वांचा समावेश आपल्याला दिसून आलाय. म्हणजे APA ने काही तत्व सांगितलेले नैतिकतेच्या दृष्टीने, काही मूल्य सांगितली आहेत. ती कोणकोणती? जो मानसशास्त्रज्ञ आहे हा सक्षम व जबाबदारी घेणारा असावा, हे त्यांचं पहिलं नैतिकतेचं तत्व आहे. म्हणजे एखादी समस्या सोडवायला घेतली तर त्याने स्वतः सक्षम असणं त्यामध्ये गरजेचं आहे आणि स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे तर ती समस्या सुटेल. काहीतरी करायचं म्हणून एखादं काम करायला घेतलं असं व्हायला नको. दुसरा जो मुद्दा आहे वैयक्तिक पातळीवर नीतिवान व संवेदनशील असावा. म्हणजे नैतिकतेच्या बाबतीत त्यांनी भर दिलेला दिसून येतो की वैयक्तिक तो व्यक्ती सुद्धा नीतिवान असावा आणि संवेदनशील असावा. आपल्या ज्या वेदना आहेत त्या दुसऱ्याच्या ज्या वेदना आहेत त्या आपण आपल्या ठिकाणी जाऊन विचार करणं म्हणजे संवेदनशील असणं. आलं का लक्षात? म्हणून वैयक्तिक पातळीवर नीतिवान आणि संवेदनशील असणं गरजेचं आहे त्या मानसशास्त्रज्ञांच्या बाबतीत. पुढचा घटक आपण बघूया
तिसरा जो मुद्दा आहे तो आदर करणारा आणि प्रामाणिक असावा. जो मानसशास्त्रज्ञ आहे तो दुसऱ्याचा आदर करणारा असावा. एखादा क्लायंट आल्यानंतर त्याने असं हिडीस करून बोललं नाही पाहिजे, व्यवस्थित बोललं पाहिजे, त्याचं सर्व गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजे. लिसनिंग हे एक सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्ट जे आहे किंवा काउन्सलर आहे त्यांचे ते बेसिक स्किल्समध्ये येतं की तो आदर करणारा असावा, दुसऱ्यांचं ऐकून घेतलं पाहिजे, आपलं म्हणणं दुसऱ्यावर लादलं नाही पाहिजे आणि वैयक्तिकरित्या प्रामाणिक देखील असावा. पुढचा मुद्दा जो आहे इतरांच्या खाजगी माहितीचा अधिकार मान्य करणारा असावा. आता इथिकल इश्यूज आहे काही सायकोलॉजीमध्ये की कोणत्याही व्यक्तीची माहिती आपण गोपनीय ठेवली पाहिजे. जो व्यक्ती आपल्याकडे काही समस्या सोडवण्यासाठी येतो, काउन्सलरकडे काही समस्या सोडवण्यासाठी येतो, तर काय आपण त्याचं सांगत नाही फिरायचंय. ते गोपनीय माहिती ठेवणं, खाजगी माहितीचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे आणि म्हणून तो मान्य करणारा काउन्सलर असावा. पाचवा जो मुद्दा आहे मानसशास्त्राची सामाजिक जाणीव वाढवण्यात रुची घेणारा असावा आणि आशिलांच्या कल्पनांचा विचार करणारा आणि आपल्या विषयात संशोधन करणारा असावा. आता या पाचव्या मुद्द्यामध्ये अनेक उपमुद्द्यांचा समावेश आपल्याला दिसून येतो. पहिलं म्हणजे काय, सामाजिक जाणीव वाढवण्यात तो रुची घेणारा असावा. म्हणजे सामाजिक जाणीव वाढवण्यात आवड असावी त्या व्यक्तीला. समाजाची गरज आहे, या मानसशास्त्रीय समस्या सोडवणं ही समाजाची गरज आहे आणि त्यात आपल्याला आवड असली पाहिजे. आपण समाजासाठी काहीतरी चांगलं काम करतो या गोष्टीचा आनंद त्या व्यक्तीला असला पाहिजे. त्यानंतर अशिलांच्या कल्पनांचा विचार करणारा, चांगल्या कल्पनांचा विचार करणारा असावा. त्यानंतर आपल्या विषयात संशोधन करणारा असावा. म्हणजे काय, आपल्या विषयात आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे हे त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे आणि रिसर्च अँगलने प्रत्येक गोष्टीकडे बघितलं पाहिजे. पुढचा मुद्दा बघूया. परवाना देणे किंवा लायसनिंग असं ज्याला म्हणतो. आता कोणताही मानसशास्त्रज्ञ जो फी घेऊन समाजासाठी सेवा देतो त्यास त्या राज्याच्या कायद्याप्रमाणे परवाना घेणे आवश्यक असते. आता आपण बघतो डॉक्टरकडे डॉक्टरांचं सर्टिफिकेट असतं बघा, त्याला म्हणतो आपण लायसनिंग. प्रत्येक व्यक्तीकडे त्यांचं लायसन असतं आणि त्याच्याशिवाय तो व्यक्ती योग्य सेवा देऊ शकत नाही. म्हणून परवाना देणे, लायसनिंग हे मानसशास्त्रज्ञांना गरजेचं असतं. आता अमेरिकेमध्ये साधारणतः सर्व 50 राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे आणि जो व्यक्ती उल्लंघन करेल त्याला मोठी शिक्षाही होऊ शकते. आता आपल्याकडे परवान्यासाठी अर्जदार करणारी जी व्यक्ती आहे ती PhD धारक असावी. त्यानंतर त्याने एक किंवा 2 वर्षाचा अनुभव घेतलेला असावा. त्याशिवाय जी लेखी परीक्षा असते ती देखील पास होणे आवश्यक आहे आणि याशिवाय नैतिकतेसंबंधी आढावा घेणारा जो पॅनल आहे त्या पॅनलकडून त्या व्यक्तीने मान्यता घेतलेली पाहिजे. अशा रीतीने त्या व्यक्तीला परवाना असणं आवश्यक आहे. आता आपल्याकडे रिहॅब काउन्सिल दिल्ली त्यांचे देखील नियम आहे की प्रोव्हिजनल पहिले मिळतं लायसन 6 महिने, नंतर मग ते परमनंट लायसन मिळतं. तर त्याचे जे नियम आहे तर त्या नियमातच जो सायकोलॉजिस्ट आहे त्याने प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. नाहीतर मग कायद्याने गुन्हा आहे. ती पात्रता जर पूर्ण केलेली नसली आणि आपण स्वतःचं काउन्सिलिंग सेंटर टाकलं किंवा मग काम करत नाही तर ते लिगल नाही आहे. म्हणून त्या राज्याच्या कायद्याप्रमाणे परवाना घेणं किंवा लायसन असणं हे औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञांना देखील बंधनकारक असं केलेलं आहे. थँक्यू.